मंडळी सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी गुलकंद या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान अशी गोष्ट सांगितली होती, की "बाबा रे, या चित्रपटाचं ना पोस्ट प्रोडक्शन डबिंग केलेलं नाहीये." म्हणजे ॲक्चुअली ज्यावेळेला हा सिनेमा शूट होत होता, ज्यावेळेला ॲक्टर्सनी जे संवाद, जे डायलॉग्स बोललेले आहेत, तेच आपण फायनल रेकॉर्डिंगमध्ये कन्सिडर केलेले आहेत. थोडीफार डागडुजी करून ती करावीच लागते. आता काय होतं, की ही गोष्ट या चित्रपटासाठी पॉझिटिव्ह ठरली आहे का निगेटिव्ह? ते आपण जरा वेळामध्ये जाणूनच घेऊया. पण त्याच्या आधी आता सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांना कॉमेडीचा भयंकर अनुभव असल्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट या चित्रपटाची पॉझिटिव्ह तीच आहे, की हा चित्रपट तुम्हाला हसवण्यामध्ये खूप-खूप यशस्वी ठरतो. याचं 100% क्रेडिट हे समीर चौगुले, ईशा डे या दोघांना जातं. कारण मला असं वाटतं, की पूर्ण चित्रपटामध्ये हे दोघे आपल्याला हसवण्यामध्ये यशस्वी होतात. आता पुढची जमेची बाजू या चित्रपटाची अशी आहे म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट, की संगीत. या चित्रपटामध्ये ॲक्चुअली संगीत ते टँगटुंगवालंच आहे. जसं एक टिपिकल कॉमेडी फिल्ममध्ये तुम्हाला ऐकायला मिळतं. पण चल जाऊ डेटवर हे गाणं असं आहे, की ते डिसेंट गाणं आहे. म्हणजे तुम्ही एकदा-दोनदा नक्कीच त्याला रिव्हिजिट नक्की कराल. पुढचा आणि शेवटचा प्लस पॉइंट या चित्रपटाचा तो म्हणजे या चित्रपटामध्ये सगळ्यांनीच खूप उत्तम काम केलंय. ज्यांच्या जे वाट्याला आलं त्यांनी ते चोखपणे निभावलंय आणि एकंदरीत स्क्रीन प्ले जो आहे तो थोडाफार एंगेजिंग तुम्हाला नक्कीच जाणवतो त्यांच्या कामामुळे ॲक्चुअली. म्हणजे फर्स्ट हाल्फ स्पेशली चित्रपट थेट मुद्द्यात हात घालतो. इकडे-तिकडे फारसं काही टाईम वेस्ट करत नाही. दॅट वॉज अ प्लस पॉइंट. आता वळूया या चित्रपटाच्या निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल, ज्या गोष्टी मला नाही आवडल्या त्याच्याबद्दल. आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट जी मी व्हिडिओच्या सुरुवातीला मांडली, की या चित्रपटामध्ये ना पोस्ट प्रोडक्शन डबिंग नसल्यामुळे काय होतंय, की ते जे डायलॉग्स आहेत, जे संवाद आहेत, ज्याच्यामध्ये इको आहे किंवा जे किचनमध्ये बोललेले आहेत किंवा जे बाल्कनीमध्ये बोलले, तर ते खूप रिअलिस्टिक ठेवण्याच्या नादात काय झालंय, की किंवा डबिंग न केल्याच्या नादात काय झालंय, की बऱ्याच ठिकाणी ॲक्चुअली ईशा डे थोडीशी खूप ओव्हर ड्रॅमॅटिक वाटू लागते आणि ते थोडंसं इरिटेट करायला लागतं तुमच्या कानांना. कारण फक्त आरडाओरडा आणि त्या गोष्टी बऱ्याच आहेत तिच्याकडनं झालेल्या. आता हे जर का डबिंगमध्ये झालेलं असतं, तर कदाचित ते तितक्या कानाला कर्कश वाटल्या नसत्या. बाकी आय एम नॉट सेइंग की तिचं काम चांगलं नाहीये. लाइक आय सेड ऑलरेडी या संपूर्ण चित्रपटात जर का तुम्ही हसत असाल, तर ते फक्त आणि फक्त समीर चौगुले आणि ईशा डे यांच्याचमुळे. हे बघा, मी काही निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स तुम्हाला सांगतेय, पण काही स्पॉयलर्स याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे आधीच तुम्हाला सूचना देते. जर का व्हिडिओ तुम्हाला चित्रपट बघायचा असेल आणि जर का तुम्हाला स्पॉयलर्स नको असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही आताच इथे सोडू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट, आता या चित्रपटामध्ये मेकर्स जे आहेत त्यांचा स्टँड असा आहे, की प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हे यांचं लग्न आधी ॲक्चुअली अफेअर होतं आणि मग ते लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर ज्यावेळेला त्यांच्या मुलांची लग्न जुळवायला येतात, कोइन्सिडेंटली तर परत त्यांच्या एकमेकांच्या आठवणींना उजाळा मिळतो आणि परत त्यांच्या भावना उफळून यायला लागतात आणि मग त्यांचं लिटरल लफडं सुरू होतं. आता व्हेन आय एम यूजिंग दिस वर्ड लिटरल लफडं सुरू होणं म्हणजे दोघे जण गपचूप भेटतायत एकमेकांना. त्याच्यानंतर म्हणजे कुठेतरी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तिथे जाऊन तुम्ही भेटताय. लिटरल चॅट्स तुमचे सुरू आहेत. चॅटिंग चालू आहे, टेक्स्टिंग चालू आहे, व्हिडिओ कॉल सुरू आहे रात्रंदिवस आणि या सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे तो तिच्या ऑफिसला जाऊन तिला भेटतो. या सगळ्या गोष्टी त्यांचं लिटरल लफडं सुरू होतं. मग याच्यानंतर ना तुम्ही चित्रपटाकडनं ना एक क्लायमॅक्समध्ये एक एक्सप्लेनेशन डिमांड करतात ॲज अन ऑडियन्स, की आता ठीक आहे, आता तुम्ही लिटरल लफडं दाखवताय. आम्ही कन्विन्स होतोय. ठीक आहे, की आता त्यांचं चुकीच्या मार्गावरती ते दोघे जण जातात किंवा काय. पण शेवटी तुम्ही काहीतरी लय भारी त्यांचं एक्सप्लेनेशन, डीप कन्व्हर्सेशन्स दाखवाल, की का नवरा-बायकोने या गोष्टी नाही करायला पाहिजे? का संसारामध्ये आपण इतक्या वर्षांपासून हा एक पायी-पायी जोडून आपण हा संसार उभा केलेला असतो. मग असं कुठलीतरी तिसरी व्यक्ती आयुष्यात अचानक येते. मग त्या अचानक केल्यामुळे आपण आपला पाय डगमगू नसतो द्यायचा. आपण आपल्या पटरीवरनं आपली गाडी नसते काढायची. तर ह्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल. अशा भावनेने तुम्ही चित्रपट बघत-बघत पुढे जाता आणि इथेच तुमचा हिरमोड होतो. आता ते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर मी सांगेल, की क्लायमॅक्समध्ये नक्की काय होतंय. पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट, की या चित्रपटामध्ये लिटरली जी 14 वर्षांचा तो जो निब्बा आहे, सई दामणकरचा मुलगा, तो म्हणजे ती मुलं लिटरली डायनिंग टेबलवरती आई-बाबांच्या लफडी डिस्कस करतायत आणि ते रिलेटेबलच नाहीये कुठेच. हे बघा, तुम्ही एक असं कुटुंब दाखवताय ढवळे कुटुंब, जी एक मिडल क्लास फॅमिलीतलं कुटुंब आहे. करेक्ट. मग मिडल क्लासची तर आपण आहोत ना, मग आपल्याशी ते रिलेट व्हायला पाहिजे. ते चित्रपट कुठेच तुम्हाला रिलेटच होत नाही ते कॅरेक्टर्स. कारण का अशी कुठली मुलं आहेत तुम्ही सांगा मला. मला कमेंट सेक्शनमध्ये असं हवंय, की तुमची मुलं तुमच्या लफड्यांबद्दल डिस्कशन्स करतायत, की कसं होतं अफेअर? मग आई सांग ना, मग पुढे काय झालं? मग तुम्ही काय-काय केलं? मग कुठे-कुठे गेलात? नाही झालोय आपण अजून एवढे प्रोग्रेसिव्ह आणि नाही व्हायला पाहिजे. मला असं वाटतं आई-बाबा आणि मुलं यांच्यामध्ये ती जी एक लाईन आहे ना, ती ती ठेवायलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट, नो मॅटर व्हॉट. म्हणजे लफडी, अफेअर ह्याच्याबद्दलचे डिस्कशन्स देऊन तुम्ही काय शिकवताय त्यांना? काय देताय तुम्ही त्याच्यातनं? आता या चित्रपटामध्ये ॲक्चुअली कंटिन्युटी इश्यूज पण खूप जास्त आहेत. म्हणजे आता घरात मुलीचं लग्न आहे, तर घरात किती तयारी असायला पाहिजे? आता तुम्ही मिडल क्लास कुटुंब दाखवताय ना, मग घरात ती तयारी कुठे आहे लग्नाची? काहीच नाही. म्हणजे एक फक्त मुहूर्ताच्या शॉपमध्ये तुम्ही कपड्यांची खरेदी दाखवताय, पण त्याच्या व्यतिरिक्त घरातल्या काही काहीच नाही, काहीच नाही. डायरेक्ट थेट एखादं लॉन पकडलंय आणि तिथे डायरेक्ट संगीत चालू होतंय लग्नाचं. सो त्याच्या आधीचं अख्खं गायब आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, तो जो एक रिअलिस्टिकपणा असतो ना चित्रपटाचा, की तो मिसिंग आहे पूर्ण चित्रपटामध्ये. चित्रपट हसवण्यात 100% यशस्वी होतो त्याबद्दल माझं काहीच दुमत नाहीये. पण दुसरी जी बाजू आहे चित्रपटाची, की ती म्हणजे की चित्रपटाचा स्टँडच क्लिअर होत नाही. चित्रपटामध्ये काही एक्सप्लेनेशनच दिलेलं नाहीये.
जे या लफड्यांबद्दलचं सुरू आहे. आता लिटरल निब्बा-निब्बी 14-15 वर्षांची जी एकमेकांना म्हणताना दिसतात ना, की मला तुझ्यासोबतच्या काही आठवणी हव्यात, मी अख्खं आयुष्य काढून घेईन. लिटरली प्रसाद ओक, सई ताम्हणकरला असं म्हणताना दिसतो, की आता आपल्या मुलांची लग्न होणार आहेत. तर त्या लग्नाच्या आधी मला तुझ्याकडनं काही क्षण हवेत. अ, आपले काही क्षण, आपल्या हक्काचे, आपल्या आठवणी, की ज्याच्या आधारावर मी माझं पुढचं आयुष्य निभावून नेईन. अरे, तुमच्या मुला-मुलींचं लग्न होतंय, ती मुलगी घरामध्ये येणार आहे तुझ्या नांदायला आणि हे काय म्हणजे कुठल्या लेव्हलचे कन्व्हर्सेशन्स येते आणि त्याच्यानंतर मग म्हणजे त्याच्या जस्ट आधी सई ताम्हणकर असे म्हणताना दाखवली आहे, की व्हिच वॉज अ व्हॅलिड पॉइंट, की ओके, तुला जर वाटतं, की आपण फक्त मित्र आहोत, आपण खरंच मित्र आहोत का? नाही. हे तुलाही माहिती आहे, हे मलाही माहिती आहे. मग असं जर तुला वाटतं, की मित्र-मैत्रिणी नाही आहोत, आपलं नातं काय आहे? तर मग आपण आपापल्या नवरा आणि बायकोसमोर भेटूया ना. ते त्यांनाही माहिती की ते चुकीचं करतायत. ते त्यांनाही माहिती आहे की ते प्रॅक्टिकली, एथिकली रॉंग आहे. ते त्यांनाही माहिती की त्या गोष्टी चुकीच्या मार्गावरती ते सध्या चालताय. पण मन जे भरकटत असतं, तर त्याला भरकटू द्यायचं. असं म्हणजे प्रसादोकचा स्टँड आणि तिथे सई ताम्हणकर त्याला बेसिकली हग करताना दाखवली. बरं, हे सगळं पाहिल्यानंतर, हा सगळा तामझाम पाहिल्यानंतर तुम्हाला तुमची अपेक्षा असते एक बेअर मिनिमम ॲज अॅन ऑडियन्स, की तुम्ही क्लायमॅक्समध्ये एक डीप कन्व्हर्सेशन दाखवा, एक्सप्लेनेशन दाखवा, की खरंच माझं चुकलं. आपण जे इतक्या मेहनतीने सगळा संसार उभा केलाय, त्याच्यामध्ये असं कुणी आल्यानंतर मी असं भरकटायला नाही पाहिजे. आपली मेहनत आहे आपल्या संसारासाठी. आपण स्ट्रगल्स, आपण सगळे कष्ट करत इथपर्यंत पोहोचलोय. तर आता या वयामध्ये जिथे मुला-मुलींची लग्न आपण लावतो, तिथे खरंच मी भरकटणं कितपत योग्य आहे? हे डिस्कशन दाखवायला पाहिजे होते, की जेणेकरून एक त्याच्यातनं एक छोटासा एक संदेश आपण देऊ शकलो असतो. पण तेच आहे ना, की या चित्रपटामध्ये क्लायमॅक्समध्ये लिटरली खूपच म्हणजे बालिश पणा त्यांनी सगळा दाखवलेला आहे. प्रसाद ओक फक्त सॉरी म्हणतो त्याच्या बायकोला 1-2 वाक्यामध्ये ते त्यांनी निभावून नेले आणि सई ताम्हणकर समीर चौगुलेपाशी येते आणि त्याला सॉरी म्हणते, "बास झालं." अरे, पण तुम्ही हे जे लिटरल लफडं तुम्ही जे क्रिएट केलं, अख्खा जो एक डोंगर उभारला, तो फोडावा लागेल की नाही तुम्हाला शेवटी? त्याचं काय? ईशाड एक व्हिडिओच्या माध्यमातून तिची बाजू खूप सुंदररित्या मांडते, की एक नवरा कशा पद्धतीने हडतूस करत असतो घरामध्ये, तिला ती व्हॅल्यू मिळत नाही. तिचा स्टँड एकदम योग्य दाखवलाय. पण व्हॉट अबाउट दीज टू गाईज? म्हणजे प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं काहीच स्टँडच नाहीये. ते जे डीप कन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे होतं, ते कुठेच नाहीये चित्रपटामध्ये. शेवटी पण नाहीच आहे. अतिशय घाईघाईमध्ये क्लायमॅक्स बांधलेला आपल्याला जाणवतो. माझ्यासाठी हे बघा, आता हा चित्रपट ना ॲक्चुअली 2 प्रकारचे ऑडियन्स असतात. कधीही लक्षात घ्या. प्रेक्षक वर्गामध्ये 2 प्रकारचे प्रेक्षक वर्ग असतात. एक असते मास प्रेक्षक वर्ग, ज्यांना सिनेमा काय आहे, टेक्निकॅलिटीज काय आहेत, कॅमेरा अँगल कसा आहे, सिनेमॅटोग्राफी कशी आहे, त्याच्याशी काही घेणं-देणं नसतं. त्यांना फक्त ₹200-300 देतोय ना भावा, तर मला जाऊन हसायचंय पोट धरून-धरून. हा चित्रपट ॲक्चुअली त्यांच्यासाठी खूप-खूप उत्तम असेल. पण माझ्यासारखी जी माणसं आहेत, जी सिनेफाईल लोकं आहेत, म्हणजे की जे स्वतःला सिनेमाचे हार्डकोर लव्हर्स म्हणतात. सिनेमाला एक कलाकृती म्हणून, एक आर्ट म्हणून जे बघतात, तर त्यांच्या चष्म्यासाठी हा चित्रपट एकदम बिलो एव्हरेज आहे. माझ्याकडनं या सिनेमासाठी 2.5 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी लाइक आय सेड, जर का तुम्ही एक मेंदू घरी ठेवून जर का निखळ हसायचं असेल चित्रपटगृहामध्ये, तर हा चित्रपट नक्कीच तुम्हा सगळ्यांसाठी आहे. जा आणि भरभरून प्रतिसाद द्या. बाकी तुमचं काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. गुलकंद या चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तेही मला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. PPAP